हॅलो गाईज, हाव आर यू? वेलकम टू माय चॅनल स्वीश्री. तर आज आपण बघणार आहोत लहान मुलांसाठी होममेड सेरेलॅक कसं करायचं ते. तर त्यासाठी मी 2 वाटी नागली घेतली आहे. नागलीमुळे इम्युनिटी बूस्ट होते आणि हेल्दी वेट गेन होतं. त्यानंतर 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी मसूर डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी तुरीची डाळ घेऊन पाणी टाकून व्यवस्थित 2 ते 3 पाण्यांनीही धुवून घ्यायचं आहे. स्वच्छ धुवून झाल्यावर त्यांचं पाणी काढण्यासाठी मी ठेवलं आहे. त्यानंतर नागली आपल्याला अशाच पद्धतीने धुवायची आहे. 2 ते 3 पाण्याने नागली धुवायची. नागली ही रोळून धुवायची, म्हणजे नागलीमध्ये बरेचसे बारीक बारीक खडे असतात जे आपल्याला डोळ्यांनाही दिसत नाही. तुम्ही बघताय मी नागली व्यवस्थित रोळून धुतली आहे, तर त्याच्यात किती बारीक खडे निघाले आहेत ते. त्यानंतर हे दोन्ही आपण एका स्वच्छ कपड्यावर वाळत घालायचे आहेत. साधारणतः 6 ते 7 तास आपल्याला वाळून घ्यायचे आहेत व्यवस्थित. ते वाळून झाल्यानंतर आपल्याला हे ड्राय रोस्ट करायचे आहेत. गॅसवर कढई ठेवून ड्राय रोस्ट करून घेतला आहे मी. याचा कलर चेंज होतो. आधी जे डार्क कलर दिसतात डाळींचे, तर ते थोडेसे फिकट होत चालतात. व्यवस्थित रोस्ट झाल्यानंतर कलर थोडा फिकट होतो. तुम्ही बघताय कलर फिकट झाला आहे डाळींचा पण. आणि असं करून हे पूर्ण डाळ आणि तांदूळ भाजून घ्यायचे. त्यानंतर ते एका भांड्यात काढून घ्यायचे आणि पुन्हा आता नागली आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे. नागली ड्राय रोस्ट करायला थोडा वेळ जास्तीचा लागतो. हे दोन्ही पण मीडियम फ्लेमवरच रोस्ट करायचे आहेत. नागलीचा पण कलर चेंज होतो. त्यानंतर मी इथे 2 मोठे चमचे जिरे घेतले आहेत. जिरेला पण आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे मी 3 चमचे धने घेऊन ते पण रोस्ट करून घेतले आणि मिक्सरमध्ये हे सर्व मिश्रण एकत्र वाटून घेतलं आहे. तुम्ही गिरणीवर पण दळू शकतात. मी घरीच मिक्सरवर दळले आहे. त्यानंतर आता हे बनवायचं कसं ते आपण बघूयात. तर मी अर्धा ग्लास जितके पाणी घेतलं आहे, त्याच्यात 1 चमचा तूप आणि 1.5 चमचा हे होममेड सेरेलॅक टाकून ते व्यवस्थित शिजवून घेतलं आहे. 5 ते 7 मिनटं लागतात हे शिजायला. आपल्याला कन्सिस्टन्सी बघून आपण पाणी वरून टाकू शकतो. 1 चम्मचला अर्धा ग्लास जितके पाणी लागतं. मी 1.5 चमचे सेरेलॅक घेतलं होतं, म्हणून वरून थोडीशी पाण्याची गरज पडली. तुम्ही बघता अशी थोडीशी पातळसर कन्सिस्टन्सी केली आहे. जास्त घट्टही लहान मुलांना गिळायला त्रास होतो, म्हणून थोडंसं पातळच केलं आहे. त्यानंतर ते व्यवस्थित गार करून आणि मग मुलांना खायला देऊ शकतात. रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.